प्रकरणामध्ये गाडी एखादा माणूस दारू पिऊन चालवतोय, रात्री चालवतोय, रात्री त्याला दारू मिळते ती पब मध्ये मिळते। मुळात पब एका विहित वेळेनंतर चालू का राहतो? एक्साईज अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय पब इतक्या रात्रीपर्यंत चालू राहतात का? काल विद्यापीठामध्ये गांजा सापडला, कुठून सापडतो? पुण्यामध्ये सातत्याने ड्रग्जचे साठे सापडतात। एक्साईज ऑफिसर काय करतात? आणि या सगळ्यांच्या मध्ये शंभूराज देसाईंच्या नावाने हा जो खोका आणलेला आहे, हे कोण आहेत लोक? हा खोका बघा जरा एकदा काय चाललेलं आहे हे सगळं। जर इथे तुम्ही जर तरुणाईंच्या जीवाशी खेळत असाल, पुणे विद्यापीठामध्ये गांजा सापडतो। आज ज्या विद्यार्थ्यांना भविष्य घडवायचंय, हा देश ज्यांच्या अंगा खांद्यावर उद्या उभा राहणार आहे, त्या देशाच्या भवितव्याला जर पोखरून काढलं